नमस्कार मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो शेती मित्राच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे मी उदय लाटकवतो खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात प्रचंड वाढणार सोयाबीनची मागणी. सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात प्रचंड वाढणार सोयाबीनची मागणी. पण देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनची मागणी प्रचंड वाढण्यामागची कारणे कोणती आणि या वाढलेल्या मागणीचा परिणाम मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो. जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर उत्तरे तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा. व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक व त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात प्रचंड वाढणार सोयाबीनची मागणी. पण देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात सोयाबीनची मागणी प्रचंड वाढण्यामागची कारणे कोणती व याचा परिणाम मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो. जर या सर्व प्रश्नांची अचूक व सविस्तर उत्तरे जाणून घ्यायची असतील तर एकच विनंती करतो की व्हिडिओ हा शेवटपर्यंत आपण पाहायलाच हवा. जर सध्याच्या कंडिशनला बघितलं मित्रांनो तर अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे आणि याच्यामुळे चीन अमेरिकेकडून जो सोयाबीन, सोया तेल आणि सोयाबीन आयात करतो त्याच्यावरती 15% आयात शुल्क आहे आणि म्हणून पर्यायानं चीनला दुसरी बाजारपेठ शोधणं गरजेचं आहे खरेदीसाठी. अशा परिस्थितीमध्ये चीन आता भारताकडून मे महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, सोया तेल, सोयाबीन याची आयात करणार आहे आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी ही प्रचंड वाढताना दिसणार आहे. पण दुसरीकडे बघितलं तर 15 ऑक्टोबरला आपलं सोयाबीन बाजारात आलं होतं तेव्हापासून आज 6 महिने ओलांडून गेलेत. म्हणजे कास्तकार बांधवांकडे असणारा शिल्लक साठा सुद्धा अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये मे महिन्यात जर चीनची सोयाबीनची मागणी प्रचंड वाढली तर एकीकडे मागणी वाढेल पण दुसरीकडे पुरवठा मात्र 100% घटणार आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये 100% सुधारणा होऊन जी सोयाबीनचे बाजारभाव पातळी 4100 ते 4400 दरम्यान आहे. जर याच्यामध्ये 100% तेजी होऊन बाजारभाव जर आपल्याला मे महिन्याच्या अखेरीपर्यंत 4500च्या पार जाताना दिसला तर कसल्या प्रकारे आश्चर्य वाटलं असं जाणकाराचं आहे स्पष्ट मत. मग विक्रीचा विचार करत असाल तर 4500च्या वर दर पातळी घेतली जातं. मला वाटते इथं 100% सोयाबीनची विक्री करायलाच पाहिजे. जेव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर योजनेचा फायदा मिळू शकेल. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते व्हिडिओ चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपल्याला आवडला त्यामुळे लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो सतत. शेतकरी मित्र, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाटकर आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार आजच्या व्हिडिओत मनापासून मानतो. खूप खूप आभार.